मित्रांनो नमस्कार. मी आहे तुमचा आरजे आणि तुम्ही पाहत आहात बोलकी पुस्तके. तुमच्या आयुष्यात शांत क्रांती घडवणारं, शब्दांना थेट अनुभवात बदलणारं व्यासपीठ. तुम्ही कधी विचार केलाय का? आपल्या आयुष्यात मोठा बदल आणण्यासाठी मोठी मेहनत करण्याची गरज आहे की छोटी युक्ती? आपण नेहमी मोठी स्वप्न पाहतो, पण ती पूर्ण का होत नाहीत? कारण खरी शक्ती तुमच्या ध्येयांमध्ये नाही, तर तुमच्या रोजच्या अगदी लहान सवयींमध्ये दडलेली आहे. आज आपण जेम्स क्लिअर यांच्या जगप्रसिद्ध ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायावर 5 महत्त्वपूर्ण धड्यांचा प्रवास सुरू करत आहोत. या भागात आपण जाणून घेणार आहोत. लक्ष सोडा. तुमच्या यशासाठी प्रणाली, सिस्टम ही लक्ष्यापेक्षा का जास्त महत्त्वाची आहे? तो अदृश्य बिंदू, बदल दिसायला इतका वेळ का लागतो आणि लोक यशाच्या अगदी जवळ असताना का हार मानतात? ओळख बदला. तुम्ही करत असलेली प्रत्येक छोटी कृती तुमच्या भविष्यातील ओळखीला आयडेंटिटी मत कशी देते? मुळात बदल. तुम्हाला जीवन बदलायचं असेल तर सवयी दुरुस्त करणे का गरजेचं आहे? हा प्रवास तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. त्यामुळे सीट बेल्ट बांधा. तयार आहात ना? चला तर मग सुरू करूया. बोलकी पुस्तके सोबत, जिथे शब्द फक्त ऐकले जात नाहीत, ते जगले जातात. ॲटॉमिक सवयींची आश्चर्यकारक शक्ती. कधी असं वाटलंय का की आपण खूप मेहनत घेतोय, खूप स्वप्न बघतोय, पण आयुष्य जागेवरच थांबलं आहे? जणू आपण हातात वाळू धरून ठेवली आहे आणि ती बोटांतून सतत निसटत चालली आहे. अनेकदा आपण स्वतःला दोष देतो. माझी क्षमता कमी आहे का? मी पुरेसा नाहीये का? पण खरी गोष्ट काय आहे माहीत आहे? तुमची क्षमता कमी नाही. तुमच्या प्रयत्नांत दोष नाही. दोष आहे तुमच्या प्रणालीत, सिस्टम आणि तुम्ही बदलाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात. आज आपण बोलतोय जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील पहिल्या अध्यायावर, द सरप्रायझिंग पॉवर ऑफ ॲटॉमिक हॅबिट्स. हा अध्याय तुम्हाला सांगतो की मोठे बदल घडवण्यासाठी क्रांती, रेव्होल्यूशन करण्याची गरज नाही, तर रोजच्या जीवनात अणुइतके ॲटॉमिक छोटे बदल पुरेसे आहेत. मोठे ध्येय विरुद्ध छोटी सवय. आपल्यापैकी बहुतेक लोक मोठ्या ध्येयांचं ओझं घेऊन जगतात. वजन 20 किलो कमी करायचं, महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे, कंपनीचा टर्नओव्हर दुप्पट करायचा. पण जेव्हा हा बदल पटकन दिसत नाही, तेव्हा आपण 2-3 आठवड्यात हार मानतो आणि परत जुन्या सवयींकडे वळतो. आपल्याला वाटतं की बदल दिसत नाही म्हणजे बदल होतच नाहीये. आणि नेमकी इथेच आपण चूक करतो. लेखक जेम्स क्लिअर एक साधा पण शक्तिशाली नियम देतात. यशासाठी तुम्ही ध्येयाच्या पातळीवर खाली उतरले पाहिजे आणि प्रणालीच्या पातळीवर वर गेले पाहिजे. याचा अर्थ काय? जर तुम्ही दररोज फक्त 1% सुधारलात, तर वर्षाच्या शेवटी तुम्ही 37 पट अधिक चांगले व्हाल. आणि जर तुम्ही दररोज फक्त 1% बिघडलात, तर तुम्ही जवळपास 0 व्हाल. हा आकडा थक्क करणारा आहे. कारण 1% ही गोष्ट इतकी छोटी आहे की ती तुम्हाला एका दिवसात किंवा एका आठवड्यात जाणवणारही नाही. हे एका विमानाप्रमाणे आहे. जर पायलट अगदी 3 अंशांनी डिग्रीज आपला मार्ग बदलला, तर काही मिनिटांत तुम्हाला काही फरक जाणवणार नाही. पण काही तासांनी ते विमान दुसऱ्या देशात उतरलेले असेल. तुमच्या सवयीही तुमचे आयुष्य तशाच प्रकारे वळवतात. निराशा आणि सुप्त क्षमतेचा टप्पा, द प्लॅटो. हा कंपाऊंडिंगचा नियम, चक्रवाढ वाढ इतका प्रभावी असतानाही लोक यशस्वी का होत नाहीत? कारण ते निराशेच्या सपाट टप्प्याला, द प्लॅटो ऑफ लेटंट पोटेन्शियल, घाबरून थांबतात. तुम्ही व्यायाम सुरू करता, रोज 1% मेहनत घेता, पण पहिल्या महिन्यात तुमच्या कपड्यांचा आकार बदलत नाही. पहिल्या महिन्यात तुमच्या बँक खात्यात मोठा फरक दिसत नाही. तुम्ही दररोज पुस्तक वाचता, पण तुमचं ज्ञान लगेच कोणी ओळखत नाही. आपले प्रयत्न जमिनीखाली मुळं रुजवत असलेल्या बी प्रमाणे असतात. तुम्ही पाणी घालता, काळजी घेता, पण मातीवर काहीच दिसत नाही. त्या शांत न दिसणाऱ्या काळात मुळं आपली पकड घट्ट करत असतात, ताकद जमा करत असतात. लोक म्हणतात काय वेळ वाया घालवतोय. आणि अचानक जेव्हा ती मुळं तयार होतात, तेव्हा एक छोटासा अंकुर मातीतून बाहेर येतो. तेव्हा लोक ओरडतात, बघा, याला एका रात्रीत यश मिळालं. पण हे एका रात्रीत मिळालेलं यश नसतं. हे त्या शांत दिवसांतील न दिसणाऱ्या प्रयत्नांचं फळ असतं. तुमच्या सवयी तुमच्यासाठी आतून बदल घडवत असतात, जे खूप नंतर तुमच्या बाहेरच्या जगात दिसू लागतात. यशाची व्याख्या बदला. लेखक स्पष्ट करतात, यश म्हणजे एकच मोठा क्षण नसतो. यश म्हणजे असंख्य छोट्या विजयांची शांत न थांबणारी मालिका असते. तुम्ही तुमच्या प्रयत्नांना यश म्हणून पाहण्याची व्याख्या बदला. रोज 10 मिनिटं वाचन केलं, तो विजय आहे. आज गोड खाणं टाळलं, तो विजय आहे. आज 10 पुशअप्स केले, तो विजय आहे. जेव्हा तुम्ही रोजच्या छोट्या सवयींना विजय मानू लागता, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रणालीवर प्रेम करायला लागता, फक्त अंतिम ध्येयावर नाही. आणि हीच गोष्ट तुम्हाला सातत्याने पुढे घेऊन जाते. म्हणून आज फक्त एका छोट्या गोष्टीने सुरुवात करा. अगदी अणुइतकी छोटी गोष्ट जी तुम्हाला करायला अगदी सोपी वाटेल. 1 मिनिट ध्यान करा. 5 मिनिटे तुमच्या कामाच्या जागेची स्वच्छता करा. फक्त 2 पुशअप्स करा. हा बदल तुम्हाला तात्काळ श्रीमंत किंवा तंदुरुस्त बनवणार नाही,
पण 1 वर्षानंतर हे छोटे निर्णय तुम्हाला तिथे घेऊन जातील, जिथे तुम्ही आज पोहोचण्याची फक्त स्वप्न बघत असाल. लक्षात ठेवा, मोठी झेप घेणे महत्वाचे नाही. छोटं पाऊल रोज टाकणं महत्वाचं आहे. उरलेलं काम चक्रवाढ वाढीचा नियम सांभाळून घेईल. आता तयारी करा, कारण पुढील भागात आपण शिकणार आहोत की अशा छोट्या सवयी प्रत्यक्षात कशा लावायच्या, म्हणजेच सवयी निर्माण करण्याचे 4 सोपे नियम कोणते आहेत. लक्ष, गोल्स आणि प्रणाली सिस्टम्स मधील फरक. कधी असा अनुभव आलाय का की तुम्ही कितीही मोठं लक्ष ठरवलं तरी काही काळानंतर सगळं थांबतं? वर्षाच्या सुरुवातीला आपण उत्साहाने ध्येय लिहितो. वजन कमी करायचं, अभ्यासात टॉप करायचं, जास्त पैसे कमवायचे, नवी कौशल्यं शिकायची. पण काही आठवड्यांतच तो उत्साह निघून जातो. आपण पुन्हा तिथेच परत येतो, जिथून सुरुवात केली होती. आणि नेमकं त्याच वेळी मनात एक वेदनादायक प्रश्न उठतो. माझी चूक नक्की कुठे होतीये? तुम्ही जर स्वतःला दोष देत असाल की माझ्याकडे इच्छाशक्ती नाही किंवा मी शिस्तबद्ध नाही, तर थांबा. ॲटॉमिक हॅबिट्सचे लेखक जेम्स क्लिअर सांगतात की तुमची समस्या तुमच्यामध्ये नाही, तर तुमच्या दृष्टिकोनात आहे. आपली समस्या लक्ष्यांमध्ये गोल्स नाही, तर आपल्या प्रणालीत सिस्टम्स आहे. लक्ष्य, गंतव्यस्थान, प्रणाली, प्रवास. या 2 शब्दांचा अर्थ समजून घ्या. लक्ष्य, गोल म्हणजे फक्त गंतव्यस्थान. उदाहरणार्थ 100 मीटरची शर्यत जिंकणे. प्रणाली, सिस्टम म्हणजे प्रवास. उदाहरणार्थ तुम्ही आठवड्यातून किती वेळा धावण्याचा सराव करता, आहार कसा ठेवता आणि झोप किती घेता. आपण बहुतेक वेळा फक्त लक्ष्यांमध्ये अडकून राहतो. आपल्याला फक्त परिणाम हवा असतो, पण त्या परिणामाकडे घेऊन जाणाऱ्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वजन कमी करायचं असतं, पण रोजच्या चालण्याची, योग्य जेवणाची आणि पुरेशा पाण्याची कोणतीच व्यवस्था नसते. आपल्याला परीक्षा टॉप करायची असते, पण अभ्यासाचा कोणताही दैनंदिन रुटीन नसतो. जेव्हा तुम्ही फक्त लक्ष्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा 2 महत्वाच्या समस्या येतात. पहिली समस्या, जेव्हा तुम्ही लक्ष्य गाठता तेव्हा तुमचं काम संपतं आणि तुम्ही पुन्हा जुन्या सवयींकडे वळता. उदाहरणार्थ तुम्ही वजन कमी केलं, पण वजन कमी करण्याची प्रणाली, आहार, व्यायाम बंद केली की लगेच वजन पुन्हा वाढतं. दुसरी समस्या, जर तुम्ही लक्ष्य गाठू शकला नाहीत तर तुम्ही अपयशी ठरता आणि निराश होता. पण जर तुमची प्रणाली मजबूत असेल तर, लेखक सांगतात, लक्ष जिंकण्यासाठी वापरतात, पण प्रणाली टिकण्यासाठी. लक्ष एकदा साध्य झालं की ते संपतं, पण प्रणाली तुमच्या आयुष्यात सतत सुधारणा करत राहते. प्रणाली ही आयुष्य घडवते, लक्ष नाही. कमजोर लक्ष, अपयशी नाही. जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपण स्वतःला कमी लेखतो, पण जेम्स क्लिअर एक खूप विचार करायला लावणारे विधान करतात. जर तुम्ही तुमच्या लक्ष्यांच्या पातळीला पोहोचत नाहीत, तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचे लक्ष कमी आहेत. याचा अर्थ तुमची प्रणाली कमकुवत आहे. याचा सोपा अर्थ असा आहे की तुम्ही अपयशी नाही, तुमची व्यवस्था अपुरी आहे. याची कल्पना करा. 4 जणांचा एक गट पर्वत चढायला निघतो. शिखर गाठणं हे त्यांचं लक्ष्य आहे. पण चढताना त्यांच्याकडे योग्य बूट नाहीत, पुरेसं पाणी नाही, नकाशा नाही. ते कितीही उत्साही असले तरी त्यांची प्रणाली कमजोर असल्यामुळे ते अर्ध्यातच थांबतील. पण जर त्यांची प्रणाली मजबूत असेल, रोजचा आहार, शारीरिक क्षमता, पुरेसा पाण्याचा साठा, वेळेचं नियोजन, तर त्यांच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी शिखर गाठणं त्यांच्यासाठी जवळपास अपरिहार्य, इनेव्हिटेबल असेल. लक्ष आपल्याला फक्त दिशा देतं, पण प्रणाली आपल्याला त्या दिशेने रोज चालवत राहते. लक्ष विसरून प्रणालीवर प्रेम करा. आता महत्वाचा प्रश्न हा आहे की या प्रणालीवर काम कसं करायचं. तुम्हाला मोठा बदल करायचा असेल तर आजपासूनच मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. आजची अशी कोणती सर्वात छोटी कृती आहे जी मी सहज करू शकेन आणि जी माझ्या ध्येयाच्या दिशेने जाते. फक्त 10 मिनिटांचा अभ्यास, जेवण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणं, किंवा रात्री झोपण्यापूर्वी उद्याच्या 3 महत्वाच्या कामांची नोंद करणे. हाच तुमचा रोजचा प्रवास आहे. हीच तुमची ॲटॉमिक प्रणाली आहे. लक्षात ठेवा, यश तुमच्या आयुष्यात अचानक उडी मारून येत नाही. ते तुमच्या रोजच्या सवयींमधून हळूहळू उगवतं. म्हणून लक्ष्यांवर प्रेम करणे सोडा आणि प्रवासावर प्रेम करा. रोजची छोटी कृती पूर्ण करण्यावर आनंदी व्हा, कारण जेव्हा तुमचा प्रवास, प्रणाली सुंदर आणि मजबूत असतो, तेव्हा गंतव्यस्थान, लक्ष आपोआप तुमच्याकडे चालत येतं. शांतपणे सुरुवात करा. एक छोटा कदम रोज टाका आणि पहा, बाकीचं विश्व तुमच्यासाठी कसे रस्ते उघडतं. बदल आवाज करत नाही, चक्रवाढ वाढीची ताकद. कधी असं वाटतं का तुम्हाला की तुम्ही सतत प्रयत्न करत राहता, बदलाच्या अपेक्षेने जगता, पण दिवसेंदिवस काहीच वेगळं घडताना दिसत नाही? जणू संपूर्ण जग पुढे धावतंय आणि आपण तिथेच थांबलेले आहोत. तेव्हा मन थकून जाऊन म्हणतं, कशाला करायचं हे सगळं? माझा वेळ वाया जातोय, काहीच फरक पडत नाही. मित्रांनो, मनात उठणारा हा शंकेचा आवाज खूप धोकादायक असतो, कारण तो तुम्हाला तुमच्या ब्रेकथ्रू पॉइंट अगदी जवळ असताना थांबवतो आणि एकदा थांबलात की तुम्ही मागे पडता.
डॅश ॲटॉमिक हॅबिट्स डॅशमध्ये लेखक जेम्स क्लिअर आपल्याला एक अत्यंत शांत पण मूलभूत सत्य सांगतात. बदल लगेच दिसत नाही, पण याचा अर्थ तो होत नाही असं नाही. बदल तुमच्या नजरेआड पृष्ठभागाखाली शांतपणे संयमाने घडत असतो. तात्काळ परिणामाची भूक, द डिझायर फॉर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. आपली सर्वात मोठी चूक इथे होते. आपण तात्काळ परिणाम पाहू इच्छितो. आपण आज व्यायाम केला की उद्या आरशात स्लिम फिगर शोधतो. आपण एक संध्याकाळ अभ्यास केला की दुसऱ्या दिवशी आपल्याला टॉपचे मार्क्स हवे असतात. आपण काही दिवस पैसे वाचवले की लगेच बँक खात्यात मोठी रक्कम दिसावी असं आपल्याला वाटतं. पण जीवन आणि निसर्ग अशा वेगानं काम करत नाही. मोठे परिणाम येण्यासाठी वेळेची गुंतवणूक लागते. लेखक म्हणतात, तुम्ही आज जे करत आहात त्याचा परिणाम लगेच दिसत नाही, पण दिशा जर योग्य असेल तर मोठे परिणाम मिळणं अपरिहार्य आहे. याचा अर्थ असा की तुमची रोजची 1% सुधारणा ही एका सरळ रेषेसारखी वाढत नाही. ती एका वळणदार वक्राप्रमाणे एक्सपोनेन्शियल कर्व्ह वाढते. सुरुवातीला ती वक्ररेषा सपाट दिसते, पण एका बिंदूनंतर ती इतकी वेगाने वर जाते की तुम्ही आश्चर्यचकित होता. ब्रेकथ्रूच्या अगदी जवळ तुमचा बहुतेक प्रयत्न हा त्या अदृश्य भागात खर्च होतो. जेव्हा तुम्हाला कोणतेही परिणाम दिसत नाहीत, तेव्हा तुम्ही निराशा आणि सुप्त क्षमतेच्या टप्प्यावर, प्लॅटो ऑफ लेटेंट पोटेन्शियल, अडकलेले असता. या टप्प्यावर तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीच साध्य करत नाहीये आणि याच टप्प्यावर 90% लोक हार मानतात. पण लेखक सांगतात, तात्काळ परिणाम न दिसल्यामुळे लोक प्रयत्न सोडतात. पण जर त्यांनी आणखी थोडा वेळ थांबले असते तर ते ब्रेकथ्रूच्या अगदी जवळ होते. तुम्ही ज्या क्षणाला हार मानता तोच क्षण कदाचित यशाचा दरवाजा उघडण्याचा असतो. बर्फाचं सुंदर रूपक, दी आईस एनालॉजी. या विचाराचं सर्वात सुंदर रूपक आहे बर्फाचं आणि तापमानाचं. कल्पना करा, तुम्ही शून्याच्या खाली असलेल्या बर्फावर काम करत आहात. तापमान वाढून 1 अंश झाला, काही नाही. 2, 3, 10 अंश, तरीही बर्फ तसाच कडक आहे. 20, 30 अंश झाले तरीही बर्फ वितळत नाही. लोक हसतात. काय उपयोग? काहीच फरक पडत नाहीये. पण एक क्षण येतो, तो निर्णायक 32 अंशांचा बिंदू, आणि अचानक एका क्षणात तो कडक बर्फ पाण्यात रूपांतरित होतो. लोक म्हणतात, बघ, एका क्षणात चमत्कार झाला. पण आपण जाणतो, चमत्कार एका क्षणात झाला नाही. त्यासाठी 0 ते 32 या असंख्य अदृश्य अंशांनी शांतपणे काम केलं होतं. आरजे आणि माझ्या सर्व मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्यात त्याच पहिल्या 21, 22 किंवा 29 अंशांवर काम करत असतो. आपल्याला वाटतं की काहीच बदलत नाहीये आणि आपण थांबतो. पण जर आपण थोडं पुढे चालत राहिलो असतो तर तो निर्णायक 32 अंशांचा बिंदू तुमच्या जीवनात कधीही येऊ शकतो. तुमच्या आयुष्यातही असा अनुभव आला असेल. आज तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावत असाल आणि काही दिवस गजर वाजला की मन म्हणत असेल, आज नाही उद्यापासून. पण काही आठवड्यांनी एक सकाळ अशी येईल जेव्हा तुम्हाला गजराची गरजच उरणार नाही आणि त्या एका छोट्या शांत विजयाने तुमचा संपूर्ण दिवस बदलेल. तुम्ही आज याच निर्णायक जागेवर उभे असाल. कृपया थांबू नका. फक्त एकच गोष्ट तपासा, तुमच्या रोजच्या छोट्या सवयींची दिशा योग्य आहे का? गती महत्वाची नाही, सातत्य महत्वाचं आहे. शांतपणे, रोज थोडं, फक्त पुढे चालत राहा. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, कालपर्यंत हे अशक्य होतं आणि आज मी इथे आहे. बदल आवाज करत नाही, तो शांतपणे घडतो आणि ज्या दिवशी तो दिसतो तो सर्वांना चकित करून टाकतो. तुमचा विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. सवयी, ओळख आणि तुम्ही कोण आहात. कधी स्वतःकडे पाहून असं वाटलं आहे का की तुम्ही अजून त्या व्यक्ती झालेले नाहीत जसे बनायचं स्वप्न तुम्ही पाहता? एक अशी व्यक्ती जिला स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास आहे, जी शिस्तबद्ध आहे, जिचं मन शांत आहे, जी निरोगी आहे आणि जिची नाती प्रेमाने भरलेली आहेत. आणि तेव्हा मनात एकच विचार येतो, त्या आदर्श व्यक्तीपर्यंत पोहोचणं किती अवघड आहे. आपल्याला वाटतं की यासाठी आयुष्यात एखादी मोठी घटना घडायला हवी. पण डॅश ॲटॉमिक हॅबिट्स डॅशमध्ये लेखक जेम्स क्लिअर एक अत्यंत मूलभूत सत्य सांगतात. त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोठ्या उड्यांतून किंवा चमत्कारांतून जात नाही. तो जातो लहान आणि इतक्या सवयींतून. तुम्ही कोण आहात हे सवयी ठरवतात. आपल्या जीवनात आपण मोठ्या बदलांचा आणि मोठ्या लक्ष्यांचा शोध घेतो. आपल्याला वाटतं एकदम फिट व्हायचं, एकदम श्रीमंत व्हायचं, एकदम उत्कृष्ट बनायचं. पण याच अपेक्षा आपल्याला हरवून टाकतात, कारण मोठा बदल एकदम घडत नाही. जेम्स क्लिअर म्हणतात की सवयी 3 स्तरांवर बदलतात. 1. परिणाम, आउटकम्स, वजन कमी करणे, पैसे कमावणे. 2. प्रक्रिया, प्रोसेस, जिममध्ये जाणे, रोज लिहिणे. 3. ओळख, आयडेंटिटी, तुम्ही स्वतःला काय मानता. आपण बहुतेक वेळा परिणाम आणि प्रक्रिया स्तरावर काम करतो. पण लेखक सांगतात, यश कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर तुमचा फोकस ओळखीवर, आयडेंटिटी असायला हवा. तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, मला काय मिळवायचं आहे, याऐवजी मला कोण बनायचं आहे. सवयी म्हणजे मतदार चिन्ह, व्होट्स.
या विचाराला अधिक स्पष्ट करण्यासाठी लेखक एक सुंदर दृष्टांत सांगतात. लहान सवयी म्हणजे छोटं मतदार चिन्ह. दरवेळी तुम्ही सकारात्मक कृती करता तेव्हा ते तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तिमत्वासाठी एक मत देतं. जेव्हा तुम्ही फक्त एक पुशअप करता तेव्हा तुम्ही स्वतःला सांगता, मी ती व्यक्ती आहे जी निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करते. जेव्हा तुम्ही फक्त 1 मिनिट ध्यान करता तेव्हा तुम्ही स्वतःला मत देता, मी ती व्यक्ती आहे जिचं मन शांत आहे. जेव्हा तुम्ही एक पान वाचता तेव्हा तुम्ही मत देता, मी ती व्यक्ती आहे जी सतत ज्ञान मिळवते. ही छोटी मतं जी तुम्ही रोज देता ती एकत्र येतात. सुरुवातीला एका मताने काही फरक पडत नाही, पण हळूहळू या मतांचं प्रचंड बहुमत तयार होतं आणि तुमचं भविष्य बदलतं. एक माणूस दररोज व्यायामशाळेत जातो. पहिल्या दिवशी तो फक्त 5 मिनिटं व्यायाम करतो. लोक हसतात, इतकं थोडं? पण तो स्वतःला म्हणतो, आज मी तिथे गेलो, म्हणजे मी माझ्या फिट असण्याच्या ओळखीसाठी एक मत टाकलं. तो माणूस दुसऱ्या दिवशी पुन्हा जातो, तिसऱ्या दिवशी पुन्हा. आठवड्यानी 5 मिनिटं 10 होतात, नंतर 20, नंतर 1 तास. आणि एक दिवस लोक म्हणतात, किती बदललाय तू? तू तर फिटनेस फ्रीक झालायस. पण त्याला माहीत असतं, माझ्या विजयाची मुळं त्या पहिल्या 5 मिनिटांत आहेत, जेव्हा कुणीच विश्वास ठेवला नव्हता. ओळख ही मोठ्या घटनांनी तयार होत नाही. ती रोजच्या शांत, छोट्या कृतींनी घडत असते. तुम्ही आधीच बदलत आहात. जेव्हा तुम्ही फक्त 5 वाक्य लिहिण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुम्ही लेखक म्हणून स्वतःला मत दिलं. जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी फक्त ₹10 वाचवले, तेव्हा तुम्ही आर्थिक शिस्त जपणारी व्यक्ती म्हणून स्वतःला मत दिलं. आरजे, आज तुम्ही निराश वाटत असाल, कारण तुम्हाला मोठे परिणाम दिसत नाहीत. पण कृपया स्वतःला विचारा, आज मी जी कृती केली, तिने मी कोणत्या व्यक्तीला मत दिले? जर ती कृती तुमच्या स्वप्नातील व्यक्तीशी जुळत असेल, तर विश्वास ठेवा, तुम्ही आधीच बदलत आहात. तुमचे छोटे प्रयत्न कधीच निरर्थक नसतात. तेच तुमचं भविष्य घडवत आहेत. आज फक्त एक छोटा निर्णय घ्या. फक्त 5 मिनिटं चाला. फक्त एक खोल श्वास घ्या. फक्त एक प्रेमळ वाक्य बोला. किंवा फक्त ₹10 बचत करा. कारण आजचं तुमचं एक छोटं मत उद्या एक प्रचंड बहुमत बनू शकतं. आणि एक दिवस तुम्ही शांतपणे स्वतःकडे पाहून म्हणाल, मी ती व्यक्ती आहे जी मला बनायचं होतं. लहान सवयी, मोठं भविष्य. बस इतकंच. सवयी सुधारल्या की जीवन स्वतःच सुधारतं. कधी असं वाटतं का तुम्हाला, की आयुष्यात खूप सुधारणा करायची आहे, खूप काही बदलायचं आहे, पण कुठून सुरुवात करावी तेच समजत नाही? मनात मोठ्या अपेक्षा असतात, भव्य योजना असतात, पण काही आठवड्यांनी जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा सगळं तसंच दिसतं. आणि तेव्हा एक शांत पण वेदनादायक प्रश्न मनात येतो. मी इतके प्रयत्न करतोय, मग बदल का दिसत नाहीये? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात दडलेलं आहे. लेखक जेम्स क्लिअर अगदी स्पष्टपणे सांगतात, जर तुम्हाला जीवन सुधारायचं असेल, तर फक्त एकच गोष्ट दुरुस्त करा, तुमच्या सवयी. कारण तुमच्या जीवनातील प्रत्येक लहान मोठ्या परिणामाचा उगम तुमच्या रोजच्या सवयींमध्ये असतो. सवयी योग्य असतील तर यश जवळपास निश्चित असतं, पण सवयी चुकीच्या असतील तर तुमची मोठी लक्ष्यही वाळूच्या घरासारखी कोसळून पडतात. शेतकऱ्याचं रूपक. आपण अनेकदा लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करतो. मला इतके गुण हवे आहेत, मला इतके पैसे कमवायचे आहेत, मला एवढं वजन कमी करायचं आहे. पण लेखक म्हणतात, लक्ष्य गाठण्याची ताकद लक्षात नसते, ती रोजच्या सवयींमध्ये असते. याची कल्पना एका शेतकऱ्याने पाहिलेल्या स्वप्नाशी करा. एका शेतकऱ्याने मोठ्या भरघोस पिकाचं स्वप्न पाहिलं. त्याने आपल्या मनात पिवळसर शेत, धान्याने भरलेले दाणे आणि भरघोस फल रंगवले. पण जर त्याने जमिनीवर लक्ष दिलं नाही, मातीची गुणवत्ता तपासली नाही, वेळेवर बी पेरलं नाही, पाणी दिलं नाही, तण काढलं नाही, तर स्वप्न कितीही सुंदर असो, ते काही काळानंतर धुळीत मिसळून जाईल. स्वप्न मोठं असल्याने पीक येत नाही, ते जमिनीवरच्या प्रत्यक्ष सातत्यपूर्ण छोट्या कृतींनी उगवतं. तुमचे परिणामही तसेच आहेत. ते नुसत्या स्वप्नांनी तयार होत नाहीत, ते तुमच्या रोजच्या सवयींनी तयार होतात. सवयी आणि भविष्य, द पॉवर ऑफ रिपिटिशन. लेखक एक अत्यंत महत्वाचं वाक्य सांगतात, तुम्ही पुन्हा पुन्हा जी कृती करता तीच तुम्हाला तुम्ही बनवते. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही रोज निवडलेल्या छोट्या सवयींनी घडलेली आहे. उदाहरणार्थ, जर कोणी रोज 1 तास मोबाईलवर निरर्थक स्क्रोल करत असेल आणि म्हणत असेल, मला पुस्तक लिहायचं आहे, तर स्वप्न सुंदर आहे, पण सवय चुकीची आहे. साहजिकच परिणामही तसाच येईल, 0. पण जर कोणी रोज फक्त 10 मिनिटं शांतपणे लिहित असेल, तर थोड्या दिवसांनी त्याच्या हातात एक पूर्ण कथा तयार असेल. लक्ष दोन्ही लोकांचं तेच होतं, पण त्यांच्या सवयींमध्ये फरक होता. तुम्ही आज जे काही आहात, ते तुमच्या भूतकाळातील सवयींची बेरीज आहे. आणि तुम्ही उद्या जे काही बनाल, ते तुमच्या आजच्या आणि उद्याच्या सवयींची बेरीज असेल. स्वतःची प्रामाणिक तपासणी. मलाही माझ्या आयुष्यात अशीच एक शिकवण मिळाली होती. एक वेळ होती जेव्हा मी रोज म्हणायचो, मला फिट व्हायचं आहे. हे माझं मोठं लक्ष्य होतं. पण माझ्या सवयी कोणत्या होत्या? रात्री उशिरापर्यंत जागणं, जंक फूड खाणं आणि व्यायामाचा 0 वेळ. महिने गेले, काहीच बदललं नाही.
शेवटी एका दिवशी मी स्वतःला एक अत्यंत प्रामाणिक प्रश्न विचारला. मी खरोखर बदलू इच्छितो की मी फक्त बदलाचं स्वप्न पाहतो? त्या दिवसापासून मी माझी सवय बदलली. मी रोज फक्त 10 मिनिटं चालणं सुरू केलं. नंतर 15, नंतर अर्धा तास. जंक फूड आठवड्यातून एकदाच. आणि काही महिन्यांनी जिथे लक्ष हरवलं होतं तिथे परिणाम उगवले. तेव्हा समजलं, समस्या माझ्या क्षमतेत नव्हती, समस्या माझ्या रोजच्या सवयींमध्ये होती. कदाचित तुम्हीही आज स्वतःवर नाराज असाल. कदाचित तुम्हाला वाटतंय, माझ्यात क्षमता नाही. पण कदाचित क्षमता कमी नाही. फक्त तुमच्या सवयींना एका चांगल्या प्रणालीची सिस्टम गरज आहे. अंतिम कॉल टू ॲक्शन. तुमच्या संपूर्ण प्रयत्नांचा सारांश एकाच प्रश्नात दडलेला आहे. मी रोज जे करतो ते मला मी बनू इच्छितो त्या व्यक्तीकडे नेतंय का? हे तपासणं पुरेसं आहे. जर उत्तर नाही असेल, लक्ष बदलू नका. फक्त सवय बदला. परिणाम आपोआप तुमच्याकडे येतील. शेवटी हे शांत सत्य लक्षात ठेवा. जीवन मोठ्या क्रांतींनी बदलत नाही. ते शांत, छोट्या, सातत्यपूर्ण सवयींनी बदलतं. आज एक छोटा सुधार, एक साधी सवय, एक छोटं पाऊल आणि उद्या आयुष्यच बदललेलं असेल. कारण सवयी सुधारल्या की जीवन स्वतःच सुधारतं. आजच्या या छोटेखानी प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला खात्री आहे, ॲटॉमिक हॅबिट्समधले हे छोटे धडे तुमच्या विचारांना आणि तुमच्या सवयींना एक नवी दिशा देतील. जर या विचारांनी तुमच्या मनाला एखादा छोटासा स्पर्श केला असेल किंवा तुमच्या आयुष्यात बदलाची एक छोटीशी ज्योत पेटवली असेल, तर हीच भावना पकडून आपल्याला पुढे जायचं आहे. या बोलकी पुस्तके कुटुंबाचा एक भाग व्हायला विसरू नका. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या घंटीचं बटन, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. कारण पुढे अजून खूप सारी आयुष्य बदलणारी, प्रेरणा देणारी पानं तुमच्यासाठी आवाज बनून येण्याची वाट बघत आहेत. आणि हो, तुमच्या सूचना आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पुढच्या भागात तुम्हाला कोणते पुस्तक ऐकायला आवडेल? तुमच्या मनात कोणते पुस्तक आवाज बनून यावं असं तुम्हाला वाटतं? मला कॉमेंट बॉक्समध्ये तुमची सूचना नक्की सांगा. तुमच्या एका कॉमेंटमुळे पुढचा बोलकं पुस्तक व्हिडिओ जन्म घेईल. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवत राहा, लहान पावलांवर चालत राहा आणि एक गोष्ट नेहमी आठवा, मोठे बदल शांतपणे, अगदी हळूहळू घडत असतात. मी आरजे. पुन्हा भेटू याच बोलकी पुस्तकेमध्ये, जिथे शब्द फक्त ऐकले जात नाहीत, ते जगले जातात.